विधानसभेमध्ये गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। मंत्र्यांना खातं कळतं की नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना विचारला। त्यावर खातं कळतं म्हणून त्याच्या वडिलांनी मंत्रिपद दिलं होतं असा पलटवार मग गुलाबराव पाटील यांनी केला। दरम्यान सभागृहातील जुगलबंदीनंतर आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांनी आता स्पष्टीकरण दिलं। या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती, नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे। तर तिथे आपण जवळपास 682 गावांमध्ये आरोचे प्लांट लावले, जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय आरोचे प्लांट सुद्धा तिथे लावले। आदरणीय आमदार मोदयांनी विचारलंय, ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच। तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ। ठीक आहे, आदित्य ठाकरे बोला। देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे खरं तर विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे। की आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील, चांगले काही सूचना द्यायचे असतील, चला बोला, तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू। इथे अनेक मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा। कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे। ह्यांनी MIDC, तर आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे, आपण बोटं टाकून चालणार नाही। आणि जर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठका लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे। तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते दुसरे ते गुलाबराव पाटील बरोबर आहे, ते देखील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तरं देतात। काय काय म्हणजे मेन प्रश्न सोडून बाकी सगळ्याची उत्तरं देतात आणि अभ्यास न केल्यामुळे, म्हणजे तुम्ही बघा, मुख्यमंत्री स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात, अजित पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात, एक उपमुख्यमंत्री त्यांचा काय ताळमेळच नसतो, ते काय नुसतं आणि सोडून देतात। त्यांनी खाते वाटप पण केलंय। हे बघा, मी 5 वेळेस निवडून आलेलो आहे आणि मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निवडून आलेलो आहे आणि ते जे निवडून आलेले बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत। त्यामुळे त्यांनी मला टपोरी म्हणण्यापेक्षा आपण स्वतः किती टपोरी याचा विचार करावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।